भारतीय लष्करानं पाकिस्तानचे 2 विमान जे आहेत 2 J-17 विमान जे आहेत ते हाणून पाडलेत। F-16 विमान हे राजस्थानमध्ये होतं। याआधी ISI आणि हमासची बैठक, लष्करी सूत्रांची माहिती। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पाक सैन्याचा हमास दहशतवाद्यासारख्या हल्ल्याचा प्रयत्न होता, लष्कर सूत्रांची माहिती आहे। तर यापूर्वी ISI आणि हमासची देखील बैठक झाल्याची माहिती लष्करी सूत्रांकडून मिळते। त्यामुळे पाकिस्तानच्या या कुरापती हमासच्या माध्यमातून सुरू आहेत का? पाक सैन्याचा हमास आणि ISI यांची बैठक देखील पाडलेली होती। हमास सारखाच पाकिस्तानी सैन्याकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्याचा, भारतावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न। तर जम्मूमध्ये पाकिस्तानच्या 8 मिसाइल्स भारतीय सैन्यानं आता पाडलेल्या आहेत। जम्मू काश्मीरच्या पठाणकोट एअरबेसवर देखील, त्याचबरोबर राजौरीमध्ये नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा हा प्रयत्न होतोय। मात्र हा हल्ला पुन्हा एकदा परतवून लावलेला आहे। पाकिस्तान एक प्रकारे दावा करत होता की आम्ही दहशतवाद्यांना पोसत नाही, आम्ही दहशतवादाला स्थान देत नाही। मात्र त्यांचा हा दावा खोटा ठरतोय, हे सातत्याने आता समोर येत आहे। आपल्या लष्करानं जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सुद्धा हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं, पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आले। पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये पाककडून हल्ले करण्यात आले। भारताकडून पाकिस्तानचे अनेक ड्रोन जे आहेत ते नष्ट करण्यात आलेले आहेत। काही सेकंदातच हे ड्रोन जे आहेत ते नष्ट करण्यात आले। पाकिस्तानचे ड्रोन भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आले। पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न आणि भारताने हा प्रयत्न हाणून पाडलाय। तर भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून पाकिस्तानचे ड्रोन्स पाडलेले आहेत। इतकंच नाही तर पाकिस्तानचे 8 मिसाइल्स देखील आपण नेस्तनाबूत केलेले आहेत। आणि पाकिस्तानला सर्वात मोठा हादरा पाकिस्तानी वायुसैन्याचे लढाऊ विमान असलेले F-16 विमान देखील राजस्थानात भारतीय वायुसेनेनं पाडलेलं आहे। इतकंच नाही तर पाकिस्तानचे J-17 ही 2 विमानं देखील भारतानं पाडलेली आहेत। त्यामुळे आधी ड्रोन्स, मग मिसाइल्स आणि आता लढाऊ विमानांच्या माध्यमातून पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। मात्र हा हल्ला परतवून लावत त्यांचे ड्रोन्स असतील, मिसाइल्स असतील आणि आता विमानं देखील पाडत पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार चपराक दिली आहे। पहिला व्हिडिओ, त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। कशा पद्धतीने हे ड्रोनने हल्ल्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला होता ते आपण पाहताय। भारताकडून पाकचे अनेक ड्रोन हे उद्ध्वस्त करण्यात आले, नेस्तनाबूत करण्यात आले। जो चौथा व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यामध्ये हे 9 ड्रोन जे आहेत ते दिसत आहेत। एकाच वेळेला 9 ड्रोन हे आपल्या S-400 या क्षेपणास्त्र प्रणालीनं उद्ध्वस्त केलेत।